तू येथे थांब अथवा जा, तुझी इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. तिने कितीही विनवण्या केल्या तरी अष्टावक्र तिला बदला नाही. पण त्याला कळेना की हा भ्रम आहे की वस्तुस्थिती आहे. दुसरा दिवस उगवला आणि मावळला. दुसऱ्या रात्रीही ती स्त्री परत त्याच्या मंचकावर आली. तेव्हा तो म्हणाला, हे थोर स्त्रिये, मला परस्त्रीबद्दल खरोखरच आसक्ती वाटत नाही. तू हा विचार सोडून दे. तेव्हा ती म्हणाली, मी स्वतंत्र आहे, परस्त्री नाही. तू स्वतंत्र कशी हे मला समजत नाही. अशी स्त्री त्रिभुवनात कुठेही नाही. स्त्रीच्या कौमार्यावस्थेत पिता तिचे रक्षण करतो, तारुण्यात पती रक्षण करतो आणि वृद्धावस्थेत पुत्र रक्षण करतात. स्त्रियांना स्वातंत्र्य नसते. अष्टावक्र विचार करू लागला, हिच्याद्वारे वदान्य ऋषी आपली परीक्षा तर घेत नाहीत ना. ही कधी वृद्ध दिसते तर कधी कन्येचे स्वरूप धारण करते. ही माझ्या मार्गात विघ्न आणण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु माझे निग्रह सामर्थ्य आणि धैर्य यांच्यापासून मी कोणत्याही रीतीने विचलित होणार नाही. धर्माचे अतिक्रमण मला रुचत नाही. मी सत्याचरणानेच माझ्या पत्नीचे पाणी ग्रहण करेन. अष्टावक्राने त्या स्त्रीला विचारले, हा सर्व काय प्रकार आहे? कधी तू कुरूप दिसतेस तर कधी लावण्यवती असतेस. माझ्या अभिलाषेने तू असत्य बोलू नकोस. तेव्हा ती स्त्री त्याला म्हणाली, आकाश आणि पृथ्वी यात सर्वत्र स्त्री पुरुषांची परस्पराविषयींची इच्छा असतेच. तुझे चित्त स्थिर करण्यासाठी मी ही सत्व परीक्षा पाहिली. विचलित न होता तू त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहेस. वदान्याने माझ्यावर जे कार्य सोपवले होते ते मी पूर्ण केले आहे. मी उत्तर दिशेची देवता आहे. तू सुखाने आपल्या घरी परत जा. अष्टावक्रने तिला प्रणाम केला व तो परत येऊन वदान्याकडे गेला व सर्व हकीकत त्याला सांगितली. तेव्हा वदान्य म्हणाले, माझ्या कन्येसाठी तू योग्य वर आहेस. योग्य नक्षत्र बघून तू माझ्या कन्येशी विवाह कर. या कथेत स्त्रियांबद्दल जे गरळ ओकलेले आहे त्याचे औचित्य समजत नाही. कामभावनेने स्त्रिया काय वाटेल तसे वागू शकतात हे विधान धाडसाचे आहे, यात शंका नाही.